आमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक अवैध असल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी नोटिशीतून करण्यात आली। वकिलाच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे, त्यामुळे त्याला पहिल्यांदा तर आम्ही कायदेशीर भाषेमध्ये निश्चितपणे त्याचं उत्तर देऊ। त्या फोरम पुढे न जाता थेट कायदेशीर नोटीस पाठवणं हे पक्षशिस्तीला अनुसरून नाही असं माझं मत आहे आणि त्याबद्दल आम्ही वकिलांचा सल्ला घेऊ आणि त्या पद्धतीने पुढची कारवाई करू। पवार कुटुंबाला आव्हान द्यायची ताकद या महाराष्ट्रामध्ये कुणाचीही नाही। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पाठीमागे या महाराष्ट्राने सुनेत्रा वहिनी पवार यांचं नेतृत्व एकमुखाने स्वीकारलेलं आहे। मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा आहे असं अनिल पाटील यांनी म्हटलं। सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील असं अनिल पाटलांनी म्हटलं। मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू असं देखील अनिल पाटलांनी म्हटलं। मुख्यमंत्री आमचा झाला पाहिजे, आमच्या पक्षाची स्वाभाविक अपेक्षा आहे। सुरुवातीच्या काळात अजितदादा झाले पाहिजे याच्या बाबतीमध्ये नेहमी आमचे ते स्वप्न होते, परंतु आता अजितदादा नाहीये तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या नक्की एक ना एक दिवस ह्या राज्याच्या मुख्यमंत्री होतील। पण मुख्यमंत्री जर का व्हायचं असेल तर त्याला संख्येचं गणित लागतं आणि ते संख्येचं गणित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्की येणाऱ्या काळात पूर्ण करेल। तर शिंदेच्या शिवसेनेचे काही दलाल अफवा पसरवत आहेत। नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याच्या चर्चेवर वसंत गीतेंनी टीका केली। आमचे नगरसेवक कुठेही जाणार नाही असं वसंत गीतेंनी म्हटलं। शिंदेच्या शिवसेनेचे 1 ते 2 नेते हे उद्योग करत आहेत। ठाकरेंचे माजी आमदार वसंत गीतेंनी खालच्या शब्दात टीका केली। वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आणायची आणि नगरसेवकांना बदनाम करण्याचा हा त्यांचा डाव आहे। गेले महिना दीड महिन्यापासून विधान परिषदेच्या निवडणुकीपासून या सगळ्या गोष्टी चालू आहेत। पण मला खात्री या सगळ्या गोष्टीची की आमचे नगरसेवक कुठेही जाणार नाही आणि आमिषाला बळी पडणार नाही। हे जे काही 1-2 दलाल आहेत शिंदे सेनेमधले हे सगळीकडे फिरत असतात, यांचे हे रिकामी उद्योग असतात। हा कधीच हे जे दोघं-तिघजण मंडळी हे याला आमिष दे त्याला आमिष दे याला हे स्वतःच पक्षामध्ये तिथं भारतीय जनता पक्षाच्या पाया पडून सत्तेत गेलेले आहे। यांनी पहिले आत्मपरीक्षण केलं पाहिजे। तर पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांची मुंबईत बैठक झाली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। सध्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विराजमान असून भाजप दोन्ही जागांसाठी आग्रही आहे अशी देखील माहिती मिळाली। शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी फॉर्म भरणं मतदारांचे ही सर्वात मोठी जबाबदारी असते आणि त्यामुळे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक ही आज घेण्याचं ठरवलं होतं आणि त्या संदर्भात आज बैठक ही आज घेण्यात आली। तुम्हाला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रत्येक निवडणुका या लढत असतो। निर्णय पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातले निर्णय घेत असतो। तर शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेला गेल्या वेळी कोर्टात हजर करताना वकिलांनी पोलिसांमध्ये वाद झाला होता। पोलिसांनी वकिलांना कोर्ट परिसरातून बाहेर थांबण्यास सांगितलं होतं। वकिलांनी पोलिसांमध्ये त्यामुळे शाब्दिक चकमक झाली होती। यावरून वकिलांनी पोलिसांविरोधात तक्रार अर्ज केलेला आहे। अधिकाऱ्यांनी जे वकिलांना अपमानास्पद वागणूक दिली त्या अनुषंगाने आम्ही आज रोजी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या अंतर्गत आम्ही जिल्हा न्यायाधीश तसेच ACP आणि DCP ऑफिसला आम्ही संबंधित अधिकारी व पीठासीन अधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे व त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। कारण की वारंवार होत असलेल्या या घटना ज्या वकिलांना नेहमीप्रमाणे त्यांचं प्रोटेक्शन त्यांचं होत नाही, त्यांच्यावरती हल्ले होतात आणि नेहमीप्रमाणे त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, या अनुषंगाने लवकरात लवकर त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे। तर आषाढी वारीमुळे महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला मुदतवाढ देण्यात आली आहे। आता 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला। अनेक आमदारांनी केलेल्या मागणीनुसार आयोजनाचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे।